ओम शांती। आज आहे 25 मे 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, स्वतःला विचारा की मी कर्मेंद्रिय जीत बनलो आहे, कोणतेही कर्मेंद्रिय मला धोका तर देत नाही ना। प्रश्न आहे, कर्मातीत बनण्याकरिता तुम्हा मुलांना स्वतःशीच कोणती प्रतिज्ञा करायची आहे? उत्तर आहे, स्वतःशी प्रतिज्ञा करा की कोणतेही कर्मेंद्रिय कधीही चंचल होणार नाही। मला माझी कर्मेंद्रिये वशमध्ये करायची आहे। बाबांनी जे पण आदेश दिलेले आहे त्यांना अंमलात आणायचेच आहे। बाबा म्हणतात, गोड मुलांनो, कर्मातीत बनायचे असेल तर कोणत्याही कर्मेंद्रियाद्वारे विकर्म करू नका। माया खूप शक्तिशाली आहे। डोळे धोकेबाज आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. स्वतःमध्ये ज्या पण वाईट सवयी आहे त्यांची तपासणी करून त्यांना काढून टाकण्यासाठी मेहनत करायची आहे। आपला खरा पोतामेळ ठेवायचा आहे। बाबांच्या डायरेक्शन प्रमाणे चालायचे आहे। 2. असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्यामुळे बाबांचे नाव बदनाम होईल। आपल्या उन्नतीचा विचार करायचा आहे। जरा सुद्धा कुदृष्टी ठेवायची नाही। आजचे वरदान आहे, स्थूल अथवा सूक्ष्म मध्ये प्रत्येक आदेशाचे पालन करणारे संपूर्ण फरमानबरदार भव। स्पष्टीकरण आहे, स्थूल आदेश पालन करण्याची शक्ती त्याच मुलामध्ये येऊ शकते जे सूक्ष्म आदेशाचे पालन करतात। सूक्ष्म आणि मुख्य आदेश आहे, निरंतर आठवणीमध्ये रहा आणि नवचन कर्माने पवित्र बना। संकल्पामध्ये देखील अपवित्रता किंवा अशुद्धता नसावी। जर संकल्पामध्ये जरी जुने अशुद्ध संस्कार स्पर्श करत असतील तर संपूर्ण वैष्णव अथवा संपूर्ण पवित्र म्हणता येणार नाही। त्यामुळे कोणताही एक संकल्प सुद्धा आदेशाशिवाय चालू नये, तेव्हाच म्हणणार संपूर्ण फरमानबरदार अर्थात संपूर्ण आज्ञाधारक। स्लोगन आहे, बाबांना ओळखून अंतःकरणापासून बाबा म्हणणे हीच सर्वात मोठी विशेषता आहे। ओम शांती।